वायवृष्ट यान अशा पद्धतीचा पादावलंबन, पाय मोकळे सोडणे अशा प्रकारचा जर घडला असेल तर त्यातून तस्य स्थानम करो पादो अंगुल्याः अशा पद्धतीची संप्राप्ती घडून येते. हे का घडून येते? लक्षणांचं सगळ्यात पहिल्यांदा जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती हे पर्वसंधीच्या ठिकाणी का बरं घडते हे पण आपण पर्वसु वक्तृत्वात वगैरे जी कारणं होती मागच्या वेळी आपण जी अभ्यासली ते आपण पाहिलं. आणि याचं जे वातरक्ताचं कार्डिनल एक फीचर जे आहे, वातरक्ताचं प्रत्यात्मलिंग जे आहे ते अत्यधिक असणाऱ्या वेदना अशा स्वरूपाचं आहे, ते सुद्धा आपण पाहिलं. भले तो वातरक्त वाताधिक असेल, पित्ताधिक असेल, अगर कफाधिक असेल, पण त्या वातरक्तामध्ये अत्यर्थ दुस्सहानता भवती वेदना हा ताता अशा पद्धतीच्या वेदना, अत्यधिक वेदना त्यामध्ये उत्पन्न होत आहेत. आता त्यानंतर सूत्र क्रमांक 16 ते 18 यामध्ये वातरक्ताच्या पूर्वरूपांचं वर्णन केलेलं आहे. तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक व्याधीमध्ये पूर्वरूप, आणि मग सद्यसद्यत्व आणि चिकित्सा असा एक सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. पाहिलं तर पूर्वरूप अवस्थेमध्ये आजच्या काळामध्ये रुग्ण हे फार कमी वेळा किंवा शक्यतो नाहीच अशा अवस्थेत आपल्याकडे रुग्ण येत असतात. आयुर्वेदिक कन्सल्टंट कडे जर रुग्ण येत असतील तर ते ऍक्च्युली उपद्रवाच्या पुढची जी अवस्था आहे, व्याधी संकर वगैरे अशा अवस्थेमध्ये रुग्ण हे आयुर्वेदीय कन्सल्टंट कडे सध्याच्या अवस्थेमध्ये येत असतात. असताना आम्ही पूर्वरूप जो प्रकार आहे, रूपांचा व्याधीमध्ये जे वर्णन केले गेलेले आहेत त्यांचा अभ्यास का म्हणून करायचा? त्याची सध्याच्या काळातली रिलेव्हन्सी कमी झाली असेल तर, पण तरी सुद्धा पूर्वरूप हे आम्हाला व्याधी लक्षणांचा प्रवास कोणत्या ट्रॅकवर आहे, कोणत्या प्रकारे व्याधीच्या लक्षणांच्या अभिव्यक्ती होतीये दर्शवणार पूर्वरूप अवस्थेचं सुद्धा एक वेगळं पण आहे, एक वेगळं महत्व आहे. अग्निवेशांनी चरक शारीर स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या अध्यायामध्ये प्रश्न केलाय, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो. त्रिसृणाम काम वेदना. आणि आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्या रुग्णाच्या ज्या वेदनेची चिकित्सा ही आम्ही त्याच्या भूतकाळातल्या वेदनेची करत असतो, वर्तमान काळातल्या वेदनेची करत असतो, भविष्य काळात वेदना होऊ नये म्हणून तशा पद्धतीची आम्ही वेदना करत असतो. असा अग्निवेशांनी खूप एक वेगळा प्रश्न शरीर स्थानाच्या पहिल्या अध्यायात जे सुरुवातीला 28 प्रश्न विचारले गेलेले त्यामध्ये एक हा प्रश्न आहे, त्रिसृणाम काम वेदना. त्याचं एक्सप्लेनेशन जे आत्रेयांनी पुढे केलेलं आहे ते पण महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की या क्रिया क्रियते साच वेदनाम हंती अनागता अनागताम वेदनाम. पूर्वरूप अवस्था तुम्हाला कळणं का आवश्यक आहे तर अनागताम वेदनाम हंती एक प्रकारे वैद्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी सुद्धा ही पूर्वरूप अवस्था तुम्हाला कळणं आवश्यक आहे. तर या पूर्वरूपांचं वर्णन कशा पद्धतीने त्यांनी केलंय तर स्वेदो अत्यर्थम नवा कार्ष्ण्यम स्पर्शा अज्ञत्वम क्षतेयतिर्भ संधी शैथिल्यम आलस्यम सदनम पीडकोद्गमाः जानूर्जंघा उरु कटी अंश हस्तपाद अंग संदिषु निस्तोदः स्फुरणं भेद गुरुत्वं सुप्तिरेल्च संधिषु रुक् भूत्वा नश्यति च अस्कृत् वैवर्ण्यं मंडलोत्पत्ति वातासृक् पूर्वलक्षण. अशा पद्धतीने पूर्वरूपांचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कोणती कोणती पूर्वरूप सांगितलेली आहेत? स्वेदो अत्यर्थम नवा,
अत्यर्थम स्वेदम न वा. पहिलं लक्षण, पहिलं पूर्वरूप काय सांगितलं तर अत्यर्थम स्वेदम, अतिमात्रेमध्ये स्वेद प्रवर्तन होईल किंवा न वा, किंवा स्वेद प्रवर्तन होणार देखील नाही, अप्रवर्तन. अत्यधिक प्रवर्तन और आयदर अप्रवर्तन. अशा पद्धतीचं लक्षण, अशा पद्धतीचा चेंज इन पॅटर्न जर आम्हाला आमच्या रुग्णामध्ये दिसत असेल तर हा वातरक्ताच्या पूर्वरूपाचा विचार आम्ही करणं या ठिकाणी आवश्यक आहे. अत्यर्थम स्वेद न वा. आता अशाच पद्धतीचं लक्षण आपल्याला माहिती आहे की कुष्ठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. हीच पूर्वरूपाची सुरुवात आहे, कुष्ठामध्ये सुद्धा आलेली. त्यावर आम्हाला काय कळतं, त्यावर आम्हाला हे कळतं की सुरुवातीला संप्राप्तीच्या अवस्थेमध्ये कुष्ठामध्ये सुद्धा आणि वातरक्तामध्ये सुद्धा स्वेदवह स्रोतसाची दृष्टी ही अपेक्षित आहे. परत ती तेवढी कदाचित प्रोग्रेसिव्ह होत नसेल वातरक्तामध्ये, पण सुरुवातीच्या स्टेजला स्वेदवह स्रोत सुद्धा दुष्ट होते. आणि पूर्वरूप अवस्थेमध्ये कुष्ठामध्ये आणि वातरक्तामध्ये पूर्वरूप अवस्थेमधला दोषांचा प्रवास जो आहे तो बऱ्याच अंशी समान आहे. नंतर दोषांनी आपला ट्रॅक बदललाय आणि वातरक्ताची निर्मिती झाली. रक्तदुष्टी दोन्ही ठिकाणी, आणि असं असून सुद्धा वातरक्तामध्ये नंतर दोष प्रवास करतायत. वातरक्ताच्या लक्षणांकडे, वातरक्ताच्या संप्राप्ती अधिष्ठानाकडे दोष जात आहेत आणि कुष्ठासारख्या व्याधीमध्ये मग त्वचेच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न करून मग व्याधीची निर्मिती होते. हे वैशिष्ट्य आहे. तर पहिलं लक्षण आहे अत्यर्थम स्वेद नवा. पुढे असं सांगितलं कार्ष्ण्यम, कृष्णवर्णता. हे वात प्रकोपाचं लक्षण आहे. हे वातवृद्धीचं, सार्वदेहिक वात प्रकोपाचं लक्षण. बऱ्याचदा रुग्ण आजारातून उठल्यानंतर किंवा बऱ्याच प्रवासाने, लांबच्या दगदगीने जेव्हा येतो तेव्हा घरातले मेंबर किंवा इतर लोक, नातेवाईक त्याला म्हणतात की काळवंडला आहे. जे काळवंड असतं ना ते वात प्रकोपाचं निदर्शक असतं. सार्वदेहिक वात प्रकोप झालाय आणि हा वात प्रकोप आता तुमच्या बाह्य स्रोतसावर पण अभिव्यक्त होऊ लागला. अजून ती कृष्णता निर्माण होते. वायूच्या वहनामुळे, वायूच्या त्वचागत रसगत स्रोतसामधल्या वहनामुळे, त्या वायूच्या वहनाच्या कर्मामुळे अभिव्यक्त होत जाणार जे कर्म आहे, अभिव्यक्त होत जाणारे जे बाय प्रॉडक्ट आहे ती कृष्ण वर्णात आहे. वायू स्वतः वर्णाचा आहे का कृष्ण? वायू स्वतः कृष्ण वर्णाचा नाही. वायूला कोणता वर्णच नाही. असं असून सुद्धा वायूच्या वहनामुळे ऍक्च्युली त्याचा परिणाम स्वरूप, जी एंटिटी आपल्याला, जे लक्षण आपल्याला दिसतंय ते असं कृष्ण स्वरूप त्वचेचं असतं. हे लक्षण जेव्हा दिसत असेल तेव्हा शरीरामध्ये सार्वदेहिक वात प्रकोप झालेला आहे हे आपण जाणू शकतो. अर्थात हे लक्षण केवळ वातरक्ताच्या पूर्वरूपामध्ये दिसेल का तर नाही. ज्या ज्या व्याधीमध्ये वाताचा इन्व्हॉल्वमेंट स्वतंत्ररित्या आहे त्या सर्व व्याधीमध्ये हे लक्षण पूर्वरूप अवस्थेमध्ये आपल्याला दिसू शकते. आणि आपण जाणायचंय एवढा ऑब्झर्वेशन करणारा, तेवढा सूक्ष्म निरीक्षण असणारा वैद्य हवा. पुढे स्पर्श अज्ञत्वम. अज्ञत्वम, ज्ञत्वम म्हणजे जाणणे, स्पर्श अज्ञत्वम म्हणजे जाणणे. म्हणजे स्पर्श हा आता कळत नाही, स्पर्श ज्ञान आता होत नाही. म्हणजे लॉस ऑफ सेन्सरी फंक्शन आपण जे म्हणतो आजच्या परिभाषेमध्ये, तर तशा पद्धतीचं लक्षण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. स्पर्श अज्ञत्वम. सुश्रुतांनी
जो 7वा अध्याय, त्या अध्यायामध्ये सिरांचं वर्णन केलेलं आहे. आणि या सिरांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, त्यामधली एक सिरा आहे रक्तवाही सिरा. आणि या रक्तवाही सिराचं जे नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन आहे, ते फंक्शन म्हणजे की स्पर्श ज्ञान असंशय अशा पद्धतीचं. नॉर्मली जे आपल्याला स्पर्श ज्ञान होतं, आयुर्वेदाच्या दृष्टीने कशामुळे होतं, तर रक्तवाही सिरांच्या नॉर्मल फिजिओलॉजीमुळे आम्हाला स्पर्श ज्ञान होतं असंशय, स्पर्श ज्ञान असंशय. आणि आपण मागच्या वेळी पाहिलं होतं, हे वातरक्तामधली जी दोषदुष्टी संमूर्छना आहे, ही संमूर्छना रक्तवाही सिरांच्या माध्यमातून पूर्ण शरीरभर फिरते. तेव्हा नॅचरली रक्तवाही सिरांची दृष्टी ही अपेक्षित आहे. आणि जेव्हा रक्तवाही सिरांची दृष्टी होणं सुरू होतं, तेव्हा त्याचं जे नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन हे सुद्धा हॅम्पर झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यातून स्पर्श अज्ञत्व अशा पद्धतीचं लक्षण होतं. वेदनांनी स्पर्शान्यत्वाच्या बाबतीत सांगितलं की स्पर्श अज्ञान, स्वाप अशा पद्धतीचं लक्षण या ठिकाणी अपेक्षित आहे असं पुढे त्यांनी सांगितलं. क्षते अतिरुक, क्षत म्हणजे इंजुरी झाली, ऍब्रेजन झालं, काही मार बसला, आघात झाला, मग तो थोडा जरी असेल, त्याचं स्वरूप तेवढं इंटेन्शनली नसेल तरी सुद्धा अतिरुक वेदनांचं प्राबल्य मात्र अत्यधिक असतं. थोडस जरी लागलंय तरी खूप वेदना रुग्णाला होत आहे. तशी अवस्था जेव्हा असते तेव्हा ती प्रत्येक वेळी सायकोलॉजिकलच असते असं नाही, प्रत्येक वेळी हिस्टेरिकच असते असं नाही. क्षते अतिरुक हे सार्वदेहिक वातप्रकोपाचा आणखीन एक जर आपण या पूर्वरूपांचा अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की वातप्रकोपाची आणि रक्तदृष्टीची अभिव्यक्ती पूर्वरूप स्वरूपामध्ये वेगवेगळ्या लक्षणांच्या माध्यमातून होते. काही वेळा कार्ष्ण्यत्व, काही वेळा स्पर्श अज्ञत्व अशा पद्धतीने. तर क्षते अतिरुक, थोडीशी जरी इंजुरी झाली तर अत्यधिक प्रमाणात वेदना उत्पन्न होते. संधी शैथिल्य वातप्रकोपाचं अस्थिक्षयाचे जे लक्षण आहे त्यामध्ये पण संधी शैथिल्य आहे. सार्वदेहिक वातप्रकोप जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्या सार्वदेहिक वातप्रकोपामुळे संधी शैथिल्य उत्पन्न होणार. संधीमध्ये किंवा संधींना जोडून ठेवणाऱ्या स्नायूंमध्ये आता जी प्राकृत बल अपेक्षित आहे त्या प्राकृत बलाचा अभाव आता झालेला आहे आणि त्यामुळे शैथिल्य त्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे बघा, पेशंट काही वेळा सांगतात की उभे राहिल्यानंतर सांधे दुखतात असं नाही, तर सांधे गळून गेल्यासारखे वाटतात, अशा पद्धतीचं जे लक्षण आहे. हे त्राण नाहीये, वेदना तर नाहीये, पण त्राण नाही. बेरिंग कॅपॅसिटी जी आहे त्या जॉईंटची कमी झालेली आहे. अशा पद्धतीचं लक्षण हे सार्वदेहिक वातप्रकोपाचं लक्षण आहे. या ठिकाणी ते लक्षण वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून सुद्धा आहे. संधी शैथिल्य, आलस्य, आळस येणे हे सुद्धा वातप्रकोपाचं अर्थ असं म्हणा की हे लक्षण वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून आलेलं आहे. आपला आळस हा तत्कालिक असतो, पण जर अत्यधिक मात्रेमध्ये आलस्य लॉंग स्टँडिंग जर असेल तर ते वातरक्त पूर्वरूप म्हणून ते सांगतात. अर्थात दोषानुबंधानुसार कफाधिक वातरक्त जेव्हा असेल तेव्हा या लक्षणाची अभिव्यक्ती जास्त असेल. वाताधिक किंवा पित्ताधिकामध्ये तुलनेने त्याची अभिव्यक्ती कमी प्रमाणात असते. म्हणजे सगळ्या प्रकारच्या वातरक्तामध्ये हीच पूर्वरूप सुरुवातीला दिसतील असं नाही.
अंशानुबंधानुसार आणि हेतूंनुसार त्यातली काही लक्षणं जास्त प्रॉमिनंटली दिसतील, काही लक्षणं दिसणार. सदनम, सदन म्हणजे सुद्धा अंग सदन अशा अर्थाने हा शब्द आलेला आहे. आणि पीडक उद्गमा, उद्गमा हा अपीरियन्स ऑफ द पीडका, पीडका येतात. पीडका म्हणजे काय? तर पीडका म्हणजे सुद्धा चरकांनुसार एकदेशीय शोध. या अशा एकदेशीय शोधाचा उद्गम होतो शरीरावर अचानक. बघा, चरक सूत्रस्थानाचा जो 18वा अध्याय, 18व्या अध्यायामध्ये क्रमांक 24 जे आहे, या अध्यायामध्ये एकदेशीय शोधाची संकल्पना वर्णन केलेली आहे. आणि सूत्र 24 पान नंबर 107 जे आहे, त्यामध्ये यस्य पित्तम प्रकुपितम त्वची रक्ते अवतिष्ठते श्रोथम सरागम जनयेत पीडका तस्य जायन्ते. पित्त प्रकुपित आहे आणि रक्ताच्या ठिकाणी अवतिष्ठन झालेलं आहे, अशा वेळी त्या ठिकाणी पीडकांची निर्मिती होते. टर्मिनॉलॉजीला महत्व आहे. ग्रंथीची डेफिनेशन वेगळी आहे, पीडकाची डेफिनेशन वेगळी आहे, विद्रदीची डेफिनेशन वेगळी आहे. तर पीडकाच हा शब्द या ठिकाणी आलाय. पीडक उद्गम हा शब्द या ठिकाणी काय आला? या ठिकाणी पित्त रक्त दृष्टी अपेक्षित आहे. नॅचरली वातरक्तातले हेतू जर पाहिले तर स्वतंत्र रक्तदृष्टी त्या ठिकाणी होते. आणि या स्वतंत्र रक्तदृष्टीमुळे काही वेळा रुग्णामध्ये पीडक उद्गमा अशा पद्धतीचं पूर्वरूप दिसू शकतं. म्हणजे बघा, आपण जे सुरुवातीला म्हटलं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वातरक्ताचा आणि कुष्ठाचा जो प्रवास आहे तो बऱ्याच अंशी सारखा आहे. का? तर ते या अर्थी तोकवैवर्णी आहे. आपण त्याला पीडकांची चिकित्सा करून चालणार नाहीये. पुढे जाऊन ही अवस्था वातरक्तामध्ये लँड होणार आहे, तेव्हा त्या पीडका आपोआप कमी होणार आहेत आणि दोष आता पर्वाच्या ठिकाणी जाऊन प्रवास करून स्थान संश्रित होणार. तर हे फोरकास्ट आहे. पूर्वरूप हे काय? तर हे फोरकास्ट आहे, पुढे काय होऊ शकतं. आता माझ्याकडे रुग्ण ही लक्षणं घेऊन आलाय, कदाचित ही लक्षणातून पुढची जी अवस्था रुग्णाची उत्पन्न होणार आहे हे वैज्ञानिक जाणणं खरं तर शास्त्रकारांना अपेक्षित आहे. आपली बुद्धी एवढी विमल आणि विपुल नसते, प्रत्येक वेळी आपण ती अवस्था जाणू शकत नाही, पण त्या दृष्टीने प्रयास करणं हे तरी आवश्यक आहे. तर पीडका उद्गमा हा अशा पद्धतीने एक वातरक्तातलं पूर्वरूप म्हणून हे लक्षण दिसतं. आणि पुढे जानू, जंघा, उरू, कटी, अंश, हस्त, पाद, अंगसंधिषु या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी, या सगळ्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये, शारीर भागामध्ये निस्तोद स्फुरण भेदः गुरुत्वम सुप्ती एव च कंडू. म्हणजे ओव्हरऑल या सर्व शारीर भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होणं, स्फुरण होणं, वेदवत अत्यधिक वेदना होणं, ते भाग जड आहे असं वाटणं किंवा त्या ठिकाणी कंडू आहे असं वाटणं, अशा पद्धतीची अभिव्यक्ती होते. हे सुद्धा वातरक्ताचं पूर्वरूप आहे. त्या वेदना कदाचित पूर्वरूप अवस्थेमध्ये तेवढ्या तीव्र नसतील, वेग असतील. एकदा संप्राप्ती अभिव्यक्त व्हायला लागली की त्या वेदनांची तीव्रता वाढत जाईल. सुरुवातीला वेग पेन असते, पण स्फुरण, निस्तोद, कंडू अशा पद्धतीची अवस्था काही दिवस असेल. कदाचित रुग्णाच्या दैनंदिन जीवनामध्ये, रुग्णाच्या दैनंदिन जे व्यापार आहेत त्या व्यापारामध्ये या लक्षणामुळे फारसा अडथळा न येत असल्यामुळे रुग्णाचं दिनक्रम आणि हेतुसेवन तसंच जर चालू राहिलं तर पुढे जाऊन ही अवस्था वातरक्तामध्ये लँड.
वेगळं लक्षण या ठिकाणी सांगितलं. असकृत संधीषु रूप भूत्वा भूत्वा नश्यती. असकृत म्हणजे वारंवार, रूप भूत्वा भूत्वा नश्यती म्हणजे वरची जी सर्व लक्षणे आहेत ते पुन्हा पुन्हा निर्माण होतात आणि आपोआप नष्टही होतात. भूत्वा भूत्वा होणे होणे आणि नश्यती द्वित्व वापरलं. एक भूत्वा होण्यासाठी आणि दुसरा भूत्वा नश्यतीसाठी. भूत्वा भूत्वा नश्यती आपोआप वरची लक्षण उत्पन्न सुद्धा होतात आणि हे कसं होतं असकृत वारंवार. म्हणजे बघा हे वेगळ्या पद्धतीचं लक्षण वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून आलेलं आहे. केवळ पूर्वरूपची लिस्ट करून ते थांबलेले नाहीये, तर या लक्षणांचं एक वैशिष्ट्य शेवटी सांगून दिलं की ही जी वरची लक्षण आहे ते असकृत भूत्वा भूत्वा नश्यती अशा पद्धतीची आहे. आता प्रश्न असा निर्माण होईल की तुम्ही वातरक्ताचे पूर्वरूप वर्णन करत असताना मग शेवटी अशी मेघ का मारून ठेवता की ही जी लक्षणं जी आहेत ते असकृत भूत्वा भूत्वा नश्यती आपोआप उत्पन्न होतात आणि आपोआप नष्ट होतात. याचं कारण काय असेल? मुळात सांगण्याचा उद्देश असा की आपण जसं मागच्या वेळी संप्राप्तीचं विवेचन पाहिलं होतं की ही जी वातरक्ताची मुळात संप्राप्ती जी आहे ती अन्योन्य आवरणाची आहे, आवरण प्रधान अशी जी संप्राप्ती आहे. आणि ज्या ज्या म्हणून आवरण प्रधान संप्राप्ती शरीरामध्ये घडत असतात त्या सर्वांमध्ये अशा पद्धतीचं लक्षण जेव्हा आवरण प्रबळ असतं तेव्हा लक्षणांचं प्राबल्य दिसतं आणि जेव्हा आवरण वीक असतं तेव्हा आपोआप लक्षणांचं प्राबल्य कमी झालेलं आपल्याला दिसतं. बघा सूत्रस्थानाचा जो शीर्षीय नावाचा अध्याय सूत्रस्थानाचा 17वा अध्याय 17 त्यामध्ये जे आवरणजन्य मेहाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे ते वाचा. चरक सूत्र 17 सूत्र क्रमांक 81 नंबर 103. स मारुतस्य पित्तस्य कफस्य च मुहुर्मुहुर् दर्शयति आकृतिं गत्वा क्षयम् आप्यायते पुन्हा. जेव्हा मेहामध्ये आवरण प्रबल असतं तेव्हा दर्शयति आकृती आणि आप्यायन होतं. आणि जेव्हा हे आवरण वीक असतं तेव्हा क्षय झालेला रुग्ण काही वेळा लाक्षणिक दृष्ट्या आपोआपच बरा झालेला आपण पाहतो आणि काही वेळेला मात्र लक्षणांची तीव्रता वाढलेली आपल्याला दिसते. असं घडतं. त्याचं एक प्रधान कारण ज्या ज्या म्हणून आवरण प्रधान संप्राप्ती असतात त्यामध्ये असं घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे सुद्धा आवरण प्रधान संप्राप्ती असल्यामुळे त्यामुळे भूत्वा भूत्वा असकृत नश्यती अशा पद्धतीचं लक्षण आपण पाहतो. अशाच पद्धतीने लक्षण चरक सिद्धी स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्रिमर्मीय सिद्धी अध्याय त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. सूत्र क्रमांक 15 यामध्ये अपतानकाचं जे वर्णन आलेलं आहे नंबर 718. हृदि मुक्ते नराः स्वास्थ्यं याति मोहं वृत्ते पुनः वायुना दारुणं प्राहु एकेतम अपतानकम. जेव्हा हृदय मुक्ते दोषांनी हृदयस्थान विलग झाले, दोषांचा हृदयस्थानापासून विग्रह झाला अशी जेव्हा अवस्था उत्पन्न होते तेव्हा तत्कालिक रुग्णाला नराः स्वास्थ्यम बरं वाटायला लागतं आणि
पुन्हा त्या दोषांनी हृदयस्थान व्यापित केलं, आवरणाचं प्राबल्य वाढलं की मोहम मृते पुन्हा, म्हणजे पुन्हा पुन्हा अवस्था अपतानकामध्ये सुद्धा उत्पन्न होते. अपतानक ही सुद्धा आवरणजन्य संप्राप्ती. आवरणाचं प्राबल्य वाढलं, लक्षणांची तीव्रता वाढली, आवरणाचं प्राबल्य कमी झालं, लक्षण आपोआप कमी झाली. अशा पद्धतीचं लक्षण या ठिकाणी उत्पन्न झालेलं आपण पाहतो. आणखीन एक आपल्याला सगळ्यांना माहित असणार उदाहरण आवरणजन्य लक्षणांच्या उद्गमाचं आणि आपोआप प्रशमित होण्याचं म्हणजे तमक श्वासाचं जे वर्णन चरक सूत्रस्थानाचा 17वा अध्याय, 17व्या अध्यायामध्ये नंबर 536 यामध्ये जे तमक श्वासाचं वर्णन आहे, क्रमांक 58. श्लेष्मणाम् उच्यमाने तु वृषं भवति दुःखिताः तस्यैव च विमोक्षान्ते मुहूर्तं लभते सुखम्. श्लेष्म्याने जो वायूचा मार्ग अवरोधित केलेला आहे, जेव्हा तो श्लेष्मा कमी होतो, वायूचा जो अवरोध आहे तो अवरोध कमी होतो, श्लेष्मा जेव्हा थोडासा निघून जातो वायूच्या मार्गातून, तेव्हा मुहूर्तम लभते सुखम, तेव्हा क्षणभर रुग्णाला बरं आहे असं वाटतं. आणि पुन्हा एकदा त्या श्लेष्म्याचं बळ वाढलं की पुन्हा एकदा ती अवरोधजन्य संप्राप्ती, आवरणजन्य संप्राप्ती, श्लेष्मारुद्ध उदानाची संप्राप्ती मॅनिफेस्ट होते. पुन्हा एकदा लक्षणांचं प्राबल्य वाढतं. सांगण्याचा उद्देश ही सगळी वेगवेगळी उदाहरणं आपण कशासाठी पाहिली तर वातरक्तामध्ये असकृत भूत्वा भूत्वा नश्यती अशा पद्धतीचं जे वर्णन आलेलं आहे ते आवरणजन्य संप्राप्तीचं वैशिष्ट्य आहे. ज्या म्हणून आवरणजन्य संप्राप्ती असतात त्या सर्व आवरणजन्य संप्राप्तीमध्ये जेव्हा आवरणाचं प्राबल्य असतं तेव्हा लक्षणांचं प्राबल्य झालेलं आपल्याला दिसतं. मग जेव्हा आवरणाचं प्राबल्य कमी होईल, आता आवरणाचं प्राबल्य कधी कमी होईल तर आवरणाचं प्राबल्य हे नॅचरली ऋतूच्या बळानुसार किंवा आणखीन रुग्णाने जर काही पथ्य केली, व्यायाम असेल, लंघन असेल, अशा पद्धतीचं, तर त्यानुसार सुद्धा आवरणाचं तत्कालिक प्राबल्य कमी झालेलं आपल्याला दिसू शकतं. तर अशा पद्धतीने हे भूत्वा भूत्वा नश्यती असकृत अशा पद्धतीचं लक्षण वातरक्तामध्ये उत्पन्न झालेलं आपण पाहतो. तर बघा, आणि कंडू संधीषु रूप भूत्वा भूत्वा नश्यती च असकृत, आणि पुढे त्यांनी म्हटलं वैवर्ण्यम मंडलोत्पत्ती. तर वैवर्ण्यम मंडलोत्पत्ती, तर वैवर्ण्याची आणि मंडलोत्पत्तीची निर्मिती सुद्धा वातरक्ताचं पूर्वरूप असं सांगितलं गेलेलं आहे. पुढे बघा, पुढे सूत्र क्रमांक 19 मध्ये
उत्तानम अथ गंभीरम द्विविधम तत्र प्रचक्षते त्वक् मांसाश्रयम उत्तानम गंभीरम तु अंतराश्रयम. तत् तत् म्हणजे त्या वातरक्ताचे उत्तानम गंभीरम द्विविधम प्रचक्षते. त्या वातरक्ताचे दोन प्रकार, दोन कॅटेगरायझेशन प्रचक्षते दिसून येतं. एक उत्तान आहे आणि दुसरा गंभीर वातरक्ताचा प्रकार आहे. मग कशाला उत्तान म्हणायचं आणि कशाला गंभीर म्हणायचं, तर त्याचा निर्देश त्यांनी खालच्या वाक्यामध्ये केलाय. त्वक् मांसाश्रयम उत्तानम, ज्या वातरक्तामध्ये त्वचा मांस यांच्या आश्रयाने संप्राप्ती घडते तो उत्तान, आणि अंतराश्रयम तो गंभीर. आणि डीपर स्त्रोतसे, डीपर धातू, मांसापासून खालचे धातू, मेदापासून मज्जेपर्यंत, शुक्रापर्यंतचे धातू ज्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, अशा इन्व्हॉल्वमेंट मुळे जो वातरक्त होतो त्याला गंभीर वातरक्त असं म्हणतात. या अंतराश्रयमची टीका जी केलेली आहे चक्रपाणींनी, अंतराश्रयमिति त्वक् मांस व्यतिरिक्त गंभीर धातवाश्रयम, जी गंभीर धातू आहे, डीपर स्त्रोतस जे आहे, त्या स्त्रोतसांची इन्व्हॉल्वमेंट जेव्हा होते तेव्हा त्याला गंभीर वातरक्त असं म्हणतात. त्याची जी टीकेची सुरुवात आहे त्यामध्ये चक्रपाणींचं असं म्हणणं आहे की वातशोणितस्य अवगाढ अनवगाढ भेदम चिकित्सार्थमा. त्या उत्तान आणि गंभीर वातरक्ताला चक्रपाणींनी आणखीन एक पर्याय दिला आहे, अवगाढ आणि अनवगाढ. pathology, वातरक्त pathology which is occurring in deeper dhatus and the वातरक्त pathology which is occurring in the superficial dhatus. हे कशासाठी करायचं क्लासिफिकेशन, तर चिकित्सार्थम. जेव्हा बाह्य स्त्रोतसामध्ये त्वचा आणि मांस यांच्या साह्याने जेव्हा वातरक्त मॅनिफेस्ट होत आहे तेव्हा त्याची चिकित्सा ही वेगळी, त्या चिकित्सेचे सिद्धांत वेगळे आहेत. आणि जेव्हा डीपर स्त्रोतस इन्व्हॉल्व होत आहेत तेव्हा केली जाणारी जी चिकित्सा आहे ती केली जाणारी चिकित्सा ही वेगळी. तर उत्तान आणि गंभीर असे दोन प्रकार, अवगाढ अनवगाढ असे वातरक्ताचे दोन प्रकार, जे कोणती स्त्रोतस किंवा कोणते धातू इन्व्हॉल्व झाले त्यानुसार केले गेलेले. जर तुम्हाला आठवत असेल, शोथाची संप्राप्ती जी वर्णन केली गेलेली सत्याचा जो 12वा अध्याय, त्या 12व्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 8 जे आहे, नंबर 483, बाह्यः शिरः प्राप्य यदा कफासृक्पित्तानि सन्दुष्येति इह वायुः तैः बद्धमार्गं स तदा विसर्प उच्छेदलिङ्गं श्वयितुं करोति. बाह्यः शिरः प्राप्य यदा वायुः बाह्यः शिरः प्राप्य, जेव्हा वायू बाह्य शिरेमध्ये आश्रित होतो, म्हणजे बाह्य शिरांमध्ये होणारा वातप्रकोप हा दिसणारा आम्हाला सकृत दर्शनी शोध करतो. आता या ठिकाणी वाक्यशेष तंत्रयुक्तीचा जर वापर केला तर यदा वायू बाह्य स्त्रोतसः प्राप्य आहे, त्याचप्रमाणे यदा वायू अभ्यंतरः शिरः प्राप्य असं देखील असू शकतं. जसा बाह्य शोध आहे तसा अभ्यंतर शोध सुद्धा होऊ शकतो. प्राणवह स्त्रोतसात सुद्धा शोध उत्पन्न होऊ शकतो, रक्तवह स्त्रोतसात सुद्धा शोध, मांसवह स्त्रोतसात सुद्धा शोध उत्पन्न होऊ शकतो, मेदामध्ये, अस्थिमध्ये, मज्जेच्या स्त्रोतसामध्ये सुद्धा शोध उत्पन्न होऊ शकतो. यदा वायू अभ्यंतर स्त्रोतसः प्राप्य कफासृक्पित्तानि सन्दूषयेत्. वर्णन करताना केवळ बाह्य शोथाच्या संप्राप्तीचं वर्णन केलं,
अभ्यंतर शोध कशा पद्धतीने होतो ते आपण जाणून घ्यायचं. आणि हे बाह्य आणि अभ्यंतर कशावरून ठरलं? त्वचा मांसाचा आश्रय झाला तर बाह्य. या बाह्याची जी टीका केलेली आहे ती टीका पण चक्रपाणीने या ठिकाणी केली. बाह्य इथे अगंभीरा, सुपरफिशियल स्रोतस, आणि गंभीर डीपर स्रोतस, डीपर धातू जेव्हा इन्व्हॉल्व होतात तेव्हा त्याला आपण उत्तान गंभीर वातरक्त किंवा गंभीर शोथ झाला अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. तर उत्तानम अथ गंभीरम विविधम तत्र प्रचक्षते. आता हे जी चक्रपाणींची टीका आहे या सूत्राची, सूत्र 19 त्यामध्ये सुश्रुत मध्ये उत्तान गंभीर हे प्रकार नाहीये, तर यातून अवस्था आहे असं त्यांनी सांगितलं. आणि अवस्था जरी या दोन असल्या तरी प्रत्येक वेळीच उत्तान वात्रक्त गंभीरामध्ये लँड होईल, गंभीरामध्ये कन्व्हर्ट होईल असं काही नाही. म्हणजे दोन शक्यता, दोन पॉसिबिलिटीज आहेत. काही वेळेस उत्तान कॅन कन्व्हर्ट इनटू द गंभीर अँड समटाइम्स बोथ अरायझेस ॲज अ इंडिपेंडेंट एंटिटी. हे आपण जाणून घ्यायचं. म्हणजे सूक्ष्म भेद संहिता, वेगवेगळ्या संहितांचं अध्ययन करत असताना आपल्या समोर दिसू शकतात. ते त्यांचे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला निदर्शित करतात की चरकमध्ये एक कॅटेगरायझेशन जे आहे ते त्यांनी एक थोडस बॉर्डरलाईन कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पण सुश्रुतांच्या मध्ये हा अवस्थाभेद आहे. आणि हा जरी अवस्थाभेद असला तरी त्यांनी मत चक्रपाणींनी टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. खालून जी दुसरी ओळ आहे, तथा हि सुश्रुतेन उत्तानम वातशोणितम उष्णवद गंभीरम भवती इति उच्यते, न तु सर्वमेव उत्तानम भूत्वा गंभीरम भवती इति प्रतिज्ञा. All the uttana vatarakt not necessarily, not inevitably land into the gambhir, but some may land into the gambhir. तर असा त्याचा अन्वयार्थ, असा त्याचा भावार्थ आपण लावू शकतो. तर आता यातले जे बाह्य आणि अभ्यंतर वात्रक्त जे आहेत, अवगाढ आणि अनवगाढ वात्रक्त जे आहेत ते ओळखायचे कसे? तर ते नॅचरल लक्षणांवरून ओळखणार, लक्षणांवरून आपण निर्धारित करणार. तर ते लक्षणं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत त्याचं वर्णन पुढे सूत्र 20 मध्ये त्यांनी केलेलं आहे की गंडू दाह रुग आयाम तोद स्फुरण कुंजनैः अन्विता शाव रक्ता त्वक बाह्ये ताम्रा तथेश. बाह्ये म्हणजे उत्तान वात्रक्तामध्ये गंडू दाह रुग आयाम तोद स्फुरण कुंजनैः, कुंजनैः अन्विताः, तर या सर्व लक्षणांनी अन्विता, अन्विता म्हणजे युक्त, आणि शाव रक्ता तथा ताम्रा इष्यते. तर अशा वर्णांची अभिव्यक्ती सुद्धा त्या बाह्य स्रोतसांच्या ठिकाणी, त्वचेच्या ठिकाणी होते. आता नॅचरली जे दोषांचं अधिष्ठान आहे ते त्वचा आणि मांस यांच्या सानिध्याने होत आहे. त्यामुळे वात आणि रक्त जेव्हा त्वचाच्या सानिध्याने संप्राप्ती करतील तेव्हा त्वचा आणि मांस यांची जेव्हा प्राधान्यत्वाने दृष्टी वायू आणि रक्ताकडून होईल तेव्हा अशा पद्धतीची लक्षणं या ठिकाणी नॅचरली उत्पन्न होतील. पुढे गंभीर वात्रक्ताचं वर्णन करत असताना गंभीरे श्वयतु स्तब्धः कठिणो अंतर्पुरुषार्तिमान श्रावा ताम्रो अथवा दाहो तोत स्फुरण पाकवा. गंभीर श्वयतु, डीप सीटेड शोथ, गंभीरे श्वयतु. स्तब्धः कठीण, आणि हा कसा आहे रिजिडिटी आहे, कठीण अंतः पुरुषार्तिमान म्हणजे आतून अत्यंत पीडायुक्त अशा पद्धतीचा ॲगोनिंग पेन इनसाइड ऑफ द जॉईंट अशी जी कंडिशन आहे ती शाव अथवा ताम्रदाह तोद स्फुरण दारुवान, स्फुरण पाकवान अशा पद्धतीचं लक्षण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पुढे याच्या कंटिन्युएशन मध्येच ते असं म्हणतात की 22 आणि 23 जे सूत्र आहे त्यामध्ये विदाह अन्वितो अभीक्षणं वायु संध्यस्तुय मज्जसु
छिन्दतीव चरति अन्तर्वक्रीकुर्वश्य वेगवान् खञ्जं पङ्गुं वा शरीरे सर्वतः चरन् सर्वैर्लिङ्गेषु विज्ञेयं वाताश्रुभयाश्रयम्. काय म्हणतात बरं यामध्ये? अभिक्षणम. अभिक्षणम म्हणजे सतत, कंटिन्युअस. अभिक्षणम काय होतं? कंटिन्युअस. रुक विदाह अन्विता. कंटिन्युअस वेदना होत आहेत, कंटिन्युअस विदाह होतोय. आणि वेगवान वायू संधी अस्थि मज्जसु छिंदती एव. छेदन केल्याप्रमाणे हा वायू हा संधी अस्थि मज्जांचं छेदन करतोय जणू काही. अत्यंत वेगाने फिरणारा वायू या अस्थि मज्जेचं छेदन करतोय, त्याच्यावर इन्सिजन केल्यासारखं वेदना. अशा पद्धतीची अत्यंत तीव्र वेदना या गंभीरामध्ये उत्पन्न होतात. वक्रीकुर्वन. वायूचं प्राबल्य एवढं आहे की तो वक्रीकुर्वन, अस्थिमज्जेचं वक्रीकुर्वन, वक्रीकरण या ठिकाणी तो करू शकतो. आणि जेव्हा स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी अशा पद्धतीची उत्पन्न होते तेव्हा बघा की वायूचं प्राबल्य केवढं असतं. वक्रीकुर्वन. आणि अंतः चरति. शरीरांतर्गत तो वायू विचरण करतो. आणि शरीरे सर्वतः चरण. आणि शरीरातील सर्व स्त्रोतसामध्ये फिरून खंजम पंगुम वा करोति सर्वै लिंगै वाताश्रुक उभयाश्रयम विज्ञे. तर खंजम पंगुम वा करोति. खंजम, खंज म्हणजे काय? तर एक खंजता म्हणजे हे कुब्जता अशा पद्धतीचं जे आहे हे वाताचा जो नानात्मज विकार आहे बघा, हे वायूचं प्राबल्य दर्शवणारे ही लक्षण आहेत. जर चरक सूत्रस्थानाच्या 20वा अध्याय आपण वाचला तर त्यातलं खंज हे वाताचं नानात्मज विकार आहे. पंगू वैकल्य त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणजे बघा, रुग्ण इतका वेदनेने तीव्र तळमळत असतो किंवा इतका अॅक्यूट पेननी सफर झालेला असतो की रुग्णाला चालताना सुद्धा वेदना होतात. आणि खंज त्या ठिकाणी निर्माण होते किंवा पंगू त्या ठिकाणी निर्माण होतं. अशी जेव्हा अत्यंतिक तीव्राची अवस्था विथ पंगू अँड खंज जेव्हा असते तेव्हा आपण क्लिनिकली ही अवस्था गंभीर वातरक्ताची आहे अशा पद्धतीने जाणू शकतो. कारण की ते वातज्ञानात्मज व्याधीचं एक लक्षण आहे. तर नानात्मज आणि सामान्यज व्याधी म्हणजे काय, हा एक प्रश्न आहे. चरक सूत्रस्थानाच्या 20व्या अध्यायामध्ये महारोगामध्ये नानात्मज व्याधींचं वर्णन केलेलं आहे. नानात्मज, न अधिक अन अधिक आत्मज, न निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे आत्मज. अशा पद्धतीने नानात्मज हा शब्द तयार झालेला आहे. आणि सामान्यज, सामान्यज म्हणजे काय, तर ज्या व्याधी या तीनही दोषांकडून होऊ शकतात त्यांना सामान्यज व्याधी असं म्हणतात. आणि नानात्मज व्याधी म्हणजे काय की ज्या व्याधी होण्यासाठी, जी लक्षणं व्यक्त होण्यासाठी केवळ आणि केवळ तो एकच दोष कारणीभूत असू शकतो असं जेव्हा असतं, खंज आणि पंगू निर्माण होण्यासाठी एकच दोष कारणीभूत असणार, त्यांना नानात्मज व्याधी असं म्हणतात. ते एक्सक्लुझिव्ह व्याधी त्या त्या दोषामुळे होणार आहे. तर पंगू किंवा खंज ही सुद्धा वाताचं प्राबल्य दर्शवणारी एक अवस्था अशा पद्धतीने निर्माण होते. आणि सर्व लिंगै वाताश्रुक उभयाश्रयम विज्ञेयम. तर अशा पद्धतीने हे वातरक्ताच्या उत्तान आणि गंभीर अवस्थांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता यानंतर त्यांनी वाताधिक वातरक्तामध्ये कशा पद्धतीने लक्षण निर्माण होतात, पित्ताधिक वातरक्तामध्ये कशा पद्धतीने लक्षण निर्माण होतात आणि कफानुबंधी वातरक्तामध्ये कशा पद्धतीने लक्षण निर्माण होतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे त्याची चिकित्सा सिद्धांताचा विषय आलेला आहे. तो जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळी पाहू.